जाता है सत्कार कॉम्प्लेक्स येथे। सेवालाल महाराज की उन दवाखाने आपण ही जालन्यातली दृश्य पाहतोय। विजय चव्हाण यांनी उपोषण अखेर सोडलेलं आहे। बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। गेल्या 9 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं आणि त्यांच्याच मागण्या संपूर्ण आता पूर्तता करणार असल्याचं देखील कळतंय। पंकजाताई आणि नामदार संजय भाऊ राठोड यांनी उपस्थितीમાં उपोषण धारलेरेचं तयानी भाऊ तम दोय हमार भाई छो एक बहन आणि भाई तर तम खरोखरच दिवाळी आम्ही ना काहीतरी भेट एक बिनाम दियो असं अपेक्षा आम तमारकंदी व्यक्त करायचं। बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांनी अखेर उपोषण सोडलेलं आहे। सरकारचं शिष्टमंडळ हे त्यांच्या इथं उपोषणस्थळी पोहोचून त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत या संदर्भात अगदी काही वेळापूर्वी चर्चा झाली आणि अखेर आता त्यांनी उपोषण हे सोडलेलं आहे। गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू होतं। मार फुटेला रेर छीने तो खांदे खांदो लगाड़े काम करे मार भाइयों आपणे ना केनी मोटो केनी नांक्या कोणी समाजी नांग ले जायचं तम आता आयचो तमारी याडी बापे नव जसे आयचो उसे घरी जायचं ध्याने पे काढून लढा शेवटेच जीव जीवचा आता लढ्यावर छो सही ध्यानेचं काही समाज कंटा समाजीन केळो उपोषण भेटो जना ती काही लोक म्हणतात अशी दिने समाजमय म्हणजे मार हातपात करेस्तानी पण सगळे घेते तर तमिल विनंतीचं समाज बांधवावर ढकल देऊन आणि તમારો लाख लाख विनिचो તમારી याडी बापे नवा घर जातो वेळेस आरामीती जाव घर आपल्या याडी वाट देखील बापावर देखील बेटे बेटा वाट देखील विनंतीचं आरामीती जायचं शेवट। संजय राठोड आणि अर्जुन खोतकर यांनी उपोषणकर्त्यांसोबत संवाद साधलेला आहे। शिवाय मुख्यमंत्री फडणवीसांचा देखील उपोषणकर्त्यांसोबत फोनवरून संवाद झाल्याचं कळतंय आणि त्याच नंतर आता हे उपोषण अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। सरकार त्यामुळे या सगळ्या उपोषणकर्त्यांची आणि अर्थातच बंजारा समाजाची मागणी पूर्ण करतंय का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पंकजा मुंडे, संजय राठोड आणि खोतकर यांची उपोषणकर्त्यांसोबत चर्चाही झालेली आहे। गेल्या 9 दिवसांपासून या ठिकाणी उपोषण सुरू होतं, मात्र त्यांची तब्येत देखील काही खालावल्याचं कळत होतं। अखेर आज पंकजा मुंडे आणि संजय राठोड तसेच अर्जुन खोतकर यांनी उपोषणस्थळी येऊन त्यांची भेट घेतली आणि हे उपोषण अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। सरकार या मागण्यांची पूर्तता करतंय का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी होती आणि याच मागणीसाठी बंजारा समाजाचे विजय चव्हाण यांनी हे उपोषण केलेलं आहे। अखेर 9 दिवसांनी त्यांचं उपोषण त्यांनी मागे घेतलेलं आहे। मुख्यमंत्र्यांसोबत देखील फोनवरून चर्चा झाल्याचं कळतंय आणि त्यानंतरच हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। जालन्यामध्ये हे उपोषण सुरू होतं। गेल्या 9 दिवसांपासून या ठिकाणी उपोषण केलं जात होतं। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी होती आणि याच मागणीसाठी विजय चव्हाण हे गेल्या 9 दिवसांपासून इथं उपोषण करत आहे। अखेर राज्य सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलं। विजय चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाली। त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, त्या मागण्यांची सरकारकडून कशी पूर्तता केली जाईल या संदर्भात चर्चा झाली। शिवाय मुख्यमंत्र्यांसोबत देखील विजय चव्हाण यांचा फोनवरून संवाद झाला आणि अखेर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। जालन्यामध्ये विजय चव्हाण यांचं गेल्या 9 दिवसांपासून उपोषण सुरू होतं आणि आपण थेट पाहतोय पंकजा मुंडे आणि संजय राठोड माध्यमांसोबत संवाद साधतायत। राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर हिंदू स्मारक जागा ही धनगर समाज बांधव आपल्याला दिले होते सुद्धा अभिनंदन। आज
आमचा बंजारा समाजाचा बांधव विजय भाऊ उपोषणाला बसले होते। आमच्या अर्जुन भाऊंनी खूप आग्रह केला की त्यांच्या उपोषणासाठी सगळ्यांनी लक्ष घालावं, प्रशासनात प्रयत्न केले, शिंदे साहेबांशी त्यांचं बोलणं करून दिलं। आमचे संजू भाऊ राठोड खास त्यांच्यासाठी आज स्वतःच्या मतदारसंघातले सगळे कार्यक्रम रद्द करून इथे आले आणि आम्ही त्यांना खूप मिन्नत केली, खूप विनंती केली। त्यांची तब्येत खराब होत होती आणि 45 वगैरे त्यांचं बीपी ड्रॉप झालं होतं, म्हणून त्यांना सलाईन देखील लावण्यात आलं आणि आज मी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी वचन दिलेलं आहे की ते त्यांना भेट देतील, त्यांच्या डेलिगेशनला भेट देतील आणि सगळ्यात टेक्निकल समाज स्टेज कृपया विजू घराना अवलंबन से उपचार सारू दवाखाना में जाण्याचा कृपया हेट थांबो। आपण स्टेज पाहूगे तो स्टेज क्षमता की जास्त जर वेगो तो स्टेज टूट जाए। हेट उतरो हेट एक तसं नाही, त्यांना लक्षात येत नाही आपण काय म्हणतो। तर त्यांचं बीपी ड्रॉप होत होतं, स्वतः मुख्यमंत्री त्यांना बोलले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवार मंगळवार बुधवार पैकी एक दिवशी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोलवलं आहे, त्यांना पूर्ण वेळ देणार आहेत। पण त्यांच्या माझ्या लायकीपर्यंत ज्या मानल्या होत्या त्या मी मंजूर केल्यावर त्यांनी उपोषण सोडलंय। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की बंजारा समाजाच्या गावांच्या विकासासाठी, तांड्यांच्या विकासासाठी एक वेगळं बोर्ड स्थापन करावं। तसेच त्यांचं म्हणणं होतं की बंजारा समाजाच्या घरकुलांसाठी वेगळी एक प्रयोग करावा, विजयंतीच्या मुलांसाठी जिल्ह्यांमध्ये, बंजारा बहुल जिल्ह्यांमध्ये हॉस्टेल करावे आणि त्यांचं हे मागणं होतं की ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा करावा। त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन त्या मंत्रालयात हे फॉलोअप करून द्यायचा त्यांना शब्द दिल्यावर त्यांनी उपोषण सोडलं। मी संजू भाऊंचे जाहीर आभार मानते, अर्जुन भाऊंचे आभार मानते की त्यांनी खूप याच्यात साथ दिलं आणि त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं। एक राजकीय प्रश्न आहे, मुंडे साहेबांचे एक राजकीय प्रश्न आहे। मुंडे साहेबांचे वारस संजय राठोड आहेत, अर्जुन खोतकर आहेत, मुंडे साहेबांचे वारस समस्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत। चव्हाण यांचं उपोषण सोडावं अशी खऱ्या अर्थानं मागणी आमचे स्थानिक आमदार शिवसेनेचे नेते अर्जुन भाऊ खोतकर यांची होती आणि ते सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मागे होते आणि कालच एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आला, मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला आणि मी जालन्याला या ठिकाणी आलो। आज त्यांच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे। आमच्या विनंतीला मान त्यांनी दिला, उपोषण आम्ही सोडवलेलं आहे। लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व शिष्टमंडळासहित ते त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। मागण्या आहेत बंजारा समाजाच्या एसटी पुरवठ्यातून आरक्षण देऊ, मात्र आता सरकार 28 मागण्या होत्या, त्याच्यातल्या 16 मागण्या ह्या सरकारने पूर्ण केलेल्या आहे। पोहरादेवीच्या विकासासाठी सुद्धा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना सरकारने 724 कोटी रुपये दिलेले आहे विकासासाठी। त्याच